तालुक्यातील सर्व मानव, संस्था अध्यक्ष आदरणीय विखे पाटील सर, उपस्थित ग्रामस्थ, आजी माझे सर्व विद्यार्थी आणि माझे लाडके वर्गमित्र, आज शाळेचा 25वा रौप्य महोत्सव आणि या महोत्सवाला आपण सर्व या ठिकाणी शाळेच्या गेल्या 25 वर्षाला उजाळा देतोय. 25 वर्षाचा हा संपूर्ण जर कालखंड आपण बघितला तर हा एक यशाच्या शिखराकडे, एक प्रगतीच्या शिखराकडे घेऊन जाणारा होता. या शाळेने फक्त गावाला एक शाळा नाही तर गावाला ज्ञानाने, विद्येने समृद्ध करण्याचं काम गेल्या 25 वर्षापासून केलं. एका शेताला ज्याप्रमाणे पाणीने सिंचित करावं लागतं तसं एका गावाला प्रगतीच्या शिखरावर पोहोचवायचं असेल तर विद्येने सिंचित करावं लागतं. आणि ते काम आदरणीय विखे पाटील सरांच्या त्या 25 वर्षापूर्वीच्या एका धाडसी निर्णयाने आज आपल्या सगळ्यांसमोर यशस्वीपणे चालू आहे. ही शाळा आणि या शाळेशी असलेलं नातं हे शब्दांनी या ठिकाणी व्यक्त होईल असं मला तरी शक्य वाटत नाही. परंतु या शाळेने जे काही दिलं त्यातील 5 महत्त्वाचे गुण आज या ठिकाणी सांगावेसे वाटतात. शाळेने मला काय दिलं तर मी प्रामुख्याने म्हणतो की धैर्य, विश्वास, आत्मनिर्भरता, निरंतरता आणि चिकाटी, त्याचसोबत मेहनत करण्याची तयारी, या 5 गुणांच्या आधारे या शाळेने मला 6 वर्षापर्यंत परिपूर्ण बनवण्याचा प्रयत्न केला. आणि जे बेस त्या ठिकाणी बनतं, जसं फाउंडेशन बनतं तसं त्या ठिकाणी पुढची वाटचाल ही भविष्याची होत असते. आणि पुढची वाटचाल ही त्या पद्धतीने माझ्या भविष्याची झाली असं मी म्हणतो. उपस्थित आज या रौप्य महोत्सवानिमित्त उपस्थित सर्व महानुभाव, उपस्थित ग्रामस्थांना या संपूर्ण कार्यक्रमाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण या ठिकाणी या शाळेचे 25 वर्ष पूर्ण करण्याच्या एका कार्यक्रमाला उपस्थित आहेत. परंतु अशा कार्यक्रमांमध्ये येणाऱ्या 25 वर्षांचं, 100 वर्षांचं विजन पण असावं लागतं. आणि मला तरी असं वाटतं की ग्रामस्थांनी याची नोंद घ्यावी. येथे विद्यार्थी संख्या आणि येणाऱ्या 25 वर्षासाठी आपल्याकडे काही विजन नाही, स्पष्टपणे दिसतंय. मला तरी असं वाटतं, डॉक्टर APJ अब्दुल कलाम नेहमी म्हणायचे, एखाद्या देशाचं भविष्य या त्या देशाच्या शाळेत असतं. खेड्यापाड्यात असलेल्या शाळेत. आपल्या गावाचं भविष्य हे या शाळेत आहे. ही शाळा जर बंद पडली तर गावाचं भविष्य नाही, आपलं अस्तित्व संपलं. त्याच्यामुळे सगळ्यांना सांगणं, जे काही तुम्हाला शिक्षण व्यवस्था लागत असेल, काही गोष्टी लागत असतील, त्या ठिकाणी विखे पाटील सरांसोबत बसून करून घ्या, होऊन जातील. पण शाळेला मात्र येणाऱ्या 50 वर्षाच्या कार्यक्रमाला आपण इथे राहू, हा प्रत्येक ग्रामस्थाने आज निर्धार करून इथून जा. आपल्या सगळ्यांना मी हीच सांगू इच्छितो. आज ही काही अनेक दिवसांपासून माझ्या मनात होतं, बोलायचं होतं, आज प्लॅटफॉर्म भेटला, बोलून मी झालं. पण सगळ्यांनी याची नोंद घ्या, कारण गावाचं भविष्य ही गावाची शाळा असते. आज शाळेला कुलूप लागलं तर उद्या या गावाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. आणि मातीशी नाळ तोडून कुणाची प्रगती होत नाही, हेही लक्षात घ्या. या गावाची जोपर्यंत आपल्या भावी पिढीची नाळ जोडलेली तोपर्यंत आपली प्रगती शाश्वत आहे. त्याच्या पुढे मग कितीही प्रगती केली तर तिला प्रगती नाही, तर एक अधोगती म्हणतात. आणि गेल्या 25 वर्षापासून शाळा यशस्वीपणे एक पिढी जवळजवळ, कारण इकॉनॉमिक्समध्ये आम्ही म्हणतो की 20 वर्ष म्हणजे एक वर्किंग सायकल, एक पिढी. 60 वर्षाचा बिझनेस जर कोणी चालवत असेल तर त्याच्यात दुसरी पिढी सध्या बिझनेस यशस्वीपणे चालून तिसऱ्या पिढीकडे हस्तांतरित करते असं आम्ही म्हणतो. जवळजवळ 25 वर्षाचा कालखंड म्हणजे एक पिढी विद्येने समृद्ध करण्याचं काम या शाळेने केलेलं आहे. या शाळेने गावावर केलेल्या उपकाराची परतफेड करण्याची वेळ आज आपल्यावर आलेली आहे. आणि आपण आपल्या गावातील येणाऱ्या पिढीला या शाळेत शिकवण्यासाठी पाठवावं ही विनंती आज या निमित्ताने आपल्या सगळ्यांना करतो. कारण या कार्यक्रमात सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. शाळा मात्र कुठेतरी कोपऱ्यात रुसून बसलेली आहे. येणाऱ्या 25 वर्षाचं भविष्य शाळेकडे नाहीये. ही दुर्दैवाने सांगावीशी गोष्ट या ठिकाणी वाटते. कुणाला पटलं असेल, नाही पटलं असेल, माफी मागतो. या शाळेने भरपूर दिलेलं आहे, पण शाळेचा विद्यार्थी म्हणून माझी एक सामाजिक जबाबदारी आहे, ती या ठिकाणी आपल्या सगळ्यांसमोर मांडली. या शाळेने भरपूर दिले, शिक्षकांनी भरपूर दिले, माझ्या आधीच्या वक्त्यांनी सर्व काही आमची वाटचालीबद्दल सर्व काही सांगितलंय. उपस्थित सर्वांना पुन्हा एकदा या रौप्य महोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय